जय जोहार, जय आदिवासी. आज आम्ही आणलंय लाकूड भेंड्या. हे बघा लाकूड भेंड्या, मस्त आहे. लाकूड भेंड्याला बनवायचं कसं मी रेसिपी सकट टाकतोय. आज बघा असे एकदम मोकळे करून घ्यायचे. मस्त तवा गरम करायचा आणि तव्यावर टाकायचं तेल. 2 चम्मच तेल घेतला, मस्त एकदम 2 पूर्ण मस्त. आता या तिखट घ्यायचं 2-3 चम्मच, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. मसाला टाकायचा थोडासा, 1 चम्मच मसाला घेतला. थोडीशी हळद. मस्त तेल गरम झाला का चवीपुरतं मीठ घ्यायचं. मस्त तेल गरम झाला का मग मस्त तव्यावर टाकायचं. तवा गरम झालेला एकदम पूर्ण. आता आपण मसाला पण एकदम पाहिजे तेवढा असा करपून घ्यायचा आणि मग सगळं त्याच्यात हे मिक्स करायचं. असं बारीक करून घेतलेलं लाकूड भेंड्याचं ते सगळं मिक्स करायचं त्याच्यात. जोपर्यंत पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं, एकदम एकत्र करत राहायचं, म्हणजे एकजूट करून घ्यायचं पूर्ण. एकदम तव्यावरची भाजी सगळी काही पण बनवा तव्यावर, लोखंडी तव्यावर बनवायला एकदम मस्त टेस्ट पण चांगली राहते त्याची. हे तुमच्याकडं काय बोलता त्याला तुम्ही नक्की सांगा आम्हाला. आम्ही तर त्याला लाकूड भेंड्या बोलतो. म्हणजे त्याची चव शक्यतोवर असं वाटतं की मशरूमसारखी असतं, आयुर्वेदिक असते. हे सगळं जंगलातलं मस्त एकदम जंगली रानमेवा, रानभाजी म्हणून लोक भरपूर खातात तिला. असं मस्त एकदम पूर्ण त्याला मिक्स तिखट वगैरे पूर्ण त्याच्यात मिक्स करून घ्यायचा. मस्त आता एकदम झाकून घ्यायचं त्याला, एकदम पूर्ण वाफेत शिजून घ्यायचं. वाफेवर पूर्ण त्याला एकदम म्हणजे पाहिजे तेवढं आपण त्याला शिजू शकतो. एकदम प्लेट झाकून घ्यायची. मस्त 10-15 मिनटात एकदम पटकन होणारी भाजी आहे एकदम मस्त. आता ते त्याच्यातलं जे काही पाणीमध्ये आपण धुवून घेतलं होतं ना, ते एकदम पाणी सुकून गेलं आहे त्यातलं. आता चवीला एकदम मस्त. एकदम बाजरीची भाकर नाही तर मग नाचणीची भाकर राहिली ना, 1 नंबर लागतं ते. आता म्हणजे बऱ्यापैकी पाणी सगळं म्हणजे ते त्याच्यातलं पाणी सुसलंय सगळं. तव्यावर कसं पटकन भाजी बनवून जाते. तव्यावरची भाजी म्हणजे एकदम 1 नंबर. तव्यावर खायची चव वेगळीच असते. आता झालेली आहे ॲक्च्युली, थोडी चढून आली खालून, ती पूर्ण एकदम पळीने एकदम हे करून घ्यायचं, चाळून घ्यायचं परत. ओके जोहार.